मुंबईतून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील दादर परिसरात सकाळी भीषण अपघात घडलाय। प्लाझा सिनेमा परिसरात नियंत्रण सुटलेल्या बेस्ट बसने रस्त्यावरील अनेक वाहनांना जोरदार धडक दिली आहे। या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सकाळी सुमारे 9 वाजताच्या दरम्यान दादर येथील प्लाझा सिनेमा परिसरात हा भीषण अपघात घडलाय। बेस्टची एक बस नियमित मार्गावरून जात असताना अचानक चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याचे सांगितले जात आहे। नियंत्रण सुटलेल्या बसने भरधाव वेगात अनेक वाहनांना धडक दिली। या अपघातात रस्त्यावर उभ्या असलेल्या तसेच वाहतुकीत असलेल्या ऑटो रिक्षा, टॅक्सी आणि दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे। घटना घडली त्यावेळी सकाळची गर्दीची वेळ असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ होती। बसने वाहनांना धडक दिल्यानंतर नागरिकांची एकच पळापळ उडाली आणि परिसरात काही काळ अफरातफरीचे वातावरण निर्माण झालेत। प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 3 ते 4 जण गंभीर जखमी झाले असून काही जणांना किरकोळ दुखापती झाल्याची माहिती समोर येत आहे। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झालेत। जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले। दरम्यान सकाळच्या पीक अवरमध्ये अपघात झाल्यामुळे दादर आणि प्लाझा सिनेमा परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली। अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत। बसचा तांत्रिक बिघाड झाला होता की चालकाचा ताबा सुटला होता, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही। पोलीस आणि संबंधित यंत्रणा या घटनेचा तपास करीत आहेत। दादरमधील या भीषण अपघातामुळे मुंबईकरांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। सुदैवाने मोठी जीवितहानी टळल्याची प्राथमिक माहिती असली तरी अपघाताचे नेमके कारण काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।